आज किती तारीख आहे? 1 ऑगस्ट. लोकमान्य टिळक यांची अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. या निमित्ताने आपण आज बसलेलो आहोत. बघा, लोकमान्य टिळकांचे स्वराज्य हा माझा निर्देशित हक्क आहे आणि तो ते मिळवणारच. म्हणजे ते असे होते की ते अन्याय पण कोणावर करत होते आणि ते अन्याय केल्यानंतर तो सहन करून त्यांना ते खुशी मानायचे. म्हणजे ते अन्याय पण करायचे नाही दुसऱ्यावर, म्हणजे अन्याय दुसऱ्याने केला तर तो अन्याय सहन पण करायचा नाही. असे लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्य सैनिक आणि देशभक्तीपर एक नेते होते आणि त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आपल्या भारत देशाला कधी स्वातंत्र्य मिळालं सांगा? 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला आपलं स्वातंत्र्य मिळालं. पण ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वयंसेवी सैनिक त्यामध्ये सहभागी असलेले होते. त्यामध्ये होते महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग. इकडे लक्ष द्या, आहे का लक्ष? बाहेर सांगितलं. बघा, लोकमान्य टिळक एकदम हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. वर्गामध्ये ते गणितामध्ये एकदम परफेक्ट होते. गणित हा विषय त्यांचा आवडता विषय होता. गणिताचं म्हणजे गणित बरोबर लिहिल्याबरोबर त्यांचं काय उत्तर तयारच असायचं. म्हणजे इतकं त्यांच्या माइंडमध्ये गणित हा विषय परफेक्ट बसलेला होता आणि गणिताबरोबर त्यांना संस्कृत हा पण विषय खूप आवडायचा. आणि एका वर्गामध्ये एका पाठ्यक्रमाने शेणाची टरफले टाकली होती टेबलाखाली. त्यामध्ये वर्गात खुर्ची येतात आणि म्हणतात की हे टरफले कोणी केली? त्यावर मुलं सगळे काय म्हणतात की टिळकांनी केली. पण टिळक काय म्हणतात की मी नाही केलेलं. कोणी केलेलं होतं ते टरफट शेंगाचे त्यांच्या बाजूला बसलेल्या मुलांनी केलेलं होतं. पण नाव कोणावर आलेलं होतं? पण ते गुरुजींना म्हणतात की मी शेंगाची टरफली केली नाही आणि मी काय करणार, मार पण नाही खाणार तुमचा. म्हणजे यावरून त्यांच्याकडे काय धाडसी वृत्ती होती, बरोबर आहे, आणि निर्भीड पण होते. ते कोणाला भीत पण नव्हते. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व होतं लोकमान्य टिळकांचं. म्हणून त्यांनी इंग्रजांना आपल्या भारत देशातून सळो की पळो करून सोडलेलं होतं. आणि त्यांच्याकडे 4 सूत्र होते. 4 सूत्र, त्यातले एक सूत्र होतं स्वराज्य आणि स्वदेशी, तिसरं होतं राष्ट्रीय शिक्षण आणि चौथं होतं स्वराज्य. म्हणजे जे इंग्रज लोक आपल्या भारत देशामध्ये माल आणून विकायचे, त्या मालावर ते काय सांगायचे जनतेला की तो माल आपण खरेदी करायचा नाही, त्या मालावर काय करायचा, बहिष्कार टाकायचा. आपल्या भारत देशामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्याच वस्तू आपण वापरायच्या. आलं लक्षात? म्हणजे ते स्वदेशीचा पुरस्कार करायचे. आणि आपल्या भारतातील लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्रे त्यांनी काढलेली होती आणि त्यातून त्यांनी आपल्या भारत देशातील जनतेला जागृत करण्याचं काम केलं. म्हणजे शिक्षणाविषयी आवड निर्माण केली, आपल्या भारताविषयी आवड निर्माण केली आणि एकंदरीत इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण केली लोकमान्य टिळकांनी. समजतं थोडंफार? आपल्या भारत देशामध्ये म्हणजे 1947 पूर्वी इंग्रज लोक भारतात आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनून गेले, बरोबर आहे. 1947 पूर्वी दरवर्षी 30 ते 40 कोटी संपत्ती आपल्या भारतातील लुटून कुठं घेऊन जायचे, स्वतःच्या देशामध्ये घ्यायचे. म्हणजे एकंदरीत आपला भारत देश सोने की चिडिया होता. पण इंग्रजांनी काय करून सोडलं होतं? एकदम दरिद्री आणि कंगाल करून सोडलेलं होतं आपल्या भारत देशाला. या भारतीय जनतेमध्ये स्वदेशाची भावना निर्माण करण्याचं कार्य कोणी केलं त्या काळात? लोकमान्य टिळकांनी केलं. अनेक आंदोलने केले, अनेक चळवळी केले आणि आपल्या भारतीय जनतेला अन्यायापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी त्यांना ब्रह्मदेशामध्ये मंडाले नावाचे एक तुरुंग होतं. त्या तुरुंगामध्ये त्यांना 6 वर्षाची कैद झालेली होती. 6 वर्षाचे तुरुंगात होते आणि तुरुंगात असताना त्यांनी आपले जे मोठमोठे ग्रंथ आहेत, लिहिलेले ग्रंथ, रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, परत अभंग, तुकारामाची गाथा, यासारख्या मोठ्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला तुरुंगामध्ये 6 वर्ष राहून. आणि तुरुंगातच असताना त्यांनी गीता रहस्य हा एक मोठा ग्रंथ लिहिला त्यांनी. समजलं थोडंफार? आणि त्यांचं मूळ नाव होतं केशव. मूळ नाव होतं त्यांचं केशव. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. आणि आज अण्णाभाऊ साठे यांची काय आहे? जयंती आहे. ते पण बघा,
त्यांचं म्हणजे शिकलेलेच नव्हते. फक्त त्यांनी 1.5 दिवस शाळा शिकले. 1.5 दिवस ते शाळेमध्ये गेलेले होते. तरी सुद्धा त्यांनी न शिकता त्यांनी अनेक पोवाडे रचले, गाणे रचले, लोककथा लिहिल्या. आलं लक्षात. त्यांची फकीरा नावाची एक कादंबरी आहे, खूप मोठी कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यांना शासनाकडून त्या कादंबरीसाठी त्यावेळेस पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पण कार्य खूप चांगलं आहे. त्यांची अत्यंत गरिबी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला, जनतेला जागृत केलं, लोक सहभाग केला, अनेक कथा वगैरे सादर करून, बालनाट्य सादर करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली शिक्षणाविषयी. त्यांचं पण कार्य खूप मोलाचं आहे. धन्यवाद.